तर आपण मागच्या काही दिवसापासून वैष्णव आचारसंहिता हे शिंकला बघतो आहोत. तर मागच्या वेळेस आपण आरती कशी केली पाहिजे, आरतीला काही काही नियम असला पाहिजे, त्याचा केंद्रबिंदू काय असला पाहिजे आणि कोणते पदार्थ अर्पण केले पाहिजे याची आपण मागच्या वेळेस चर्चा केलेली. आजच्या विषयामध्ये असणारे महाप्रसाद किंवा निर्माल्य स्वीकारताना काय भावना असली पाहिजे. जसं मंदिरात गेल्यानंतर पूजेच्या वेळी भगवंत आपण अर्पण करतो. काय अर्पण करतो? जसे हार, तसे फुलं, चंदन, स्नान जल, चरणामृत, तुपाचा दिवा, तुळशीपत्र हे पूजा झाल्यानंतर पुजारी काय करतो, त्या वस्तू भक्तांमध्ये वाटल्या जातात आणि वाटल्यानंतर त्या वस्तू घेतल्यानंतर डोळ्याला आपण स्पर्श केला पाहिजे. तर जसं फूल घेतलं, त्याने फूल दिलं त्या पुजाऱ्यांना, तर ते फूल काय घेतलं पाहिजे, पहिले मस्तकाला स्पर्श करून, डोळ्याला स्पर्श करून, नाकाचा त्याचा सुगंध घेतला पाहिजे आणि ते फूल भक्तांना सुगंध आणि ते घेतल्यानंतर जय महाप्रसाद म्हटलं पाहिजे. काय पाहिजे? महाप्रसाद की जय, कारण तो भगवंताचं प्रसाद आहे. नवविधा भक्तीमध्ये एक भाग आहे की तुम्ही भगवंताला अर्पण केलेलं फूल स्वीकार करणे, हे पण भक्तीच आहे, कारण ते फूल भगवंताच्या चरण कमलातलं आहे. दुसरं तुळशीपत्र, तुम्हाला जर तुळशीपत्र दिले तर ते तुळशीपत्र स्वीकार केलं पाहिजे आणि त्याचं ग्रहण केलं पाहिजे, का चरण कमलाचं असतंय. तिसरं चंदन, मंदिरामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या मंदिरामध्ये चंदन लावतात. तुम्ही वृंदावनला जाता तर सगळीकडे चंदन लावतात ते, तर ते चंदन तुम्ही स्वीकारलं पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर ते सगळं झाल्यानंतर भगवंताला अभिषेक घातला जातो. पंचगव्य, दूध, दही, साखर, मध, अशा 5 गोष्टी अर्पण करून ते चरणामृत अभिषेक. तर तुम्ही चरणामृत स्वीकार करताना असं भावना असली पाहिजे की हे म्हणतं भगवंता तुमचं चरणामृत, आणि हे करताना ते विशेष करून महाप्रसादाचं स्मरण केलं पाहिजे. तर ते म्हणतात की चरणामृत घेतल्यानंतर एवढे शक्तिशाली आहे चरणामृत की जीव हत्ता समान लाखो जरी पाप नष्ट करण्याची ताकद चरणामृतमध्ये असते. जर एखाद्याने चरणामृताचा एक थेंब जरी जमिनीवर सांडला तर त्याला 8 लाख वेळा पापाचे परिणाम भोगावे लागते. किती वेळा? नुसतं तुमच्या हातातून चरणामृत पेता पेता जर थेंब पाडला तर 8 लाख वेळा पापाचा परिणाम भोगावा लागतो, असं हरिभक्ती विलासमध्ये ग्रंथामध्ये. आणि जेव्हा तुम्ही चरणामृत स्वीकारतात ते त्यावेळेस मंत्र म्हटला पाहिजे, श्री राधाकृष्ण पादको उद्दकम प्रेम भक्ती मुदतम भक्ती भावेन पित्वा, भक्ती भावेन वय पित्वा शीर्षा धारम हमिम. म्हणजे हे पाने, हे राधाकृष्ण तुमच्या चरणापासून काय आहे, मला प्रेममय भक्ती प्रदान करा. अशा प्रकारे आनंदाने भक्तिमय चरणामृत आपण स्वीकार केलं पाहिजे. आणि स्वीकारल्यानंतर एक तर हात धुवायचा, नाही तर बरेच लोक मागे डोक्याला पुसतात ना, हात कधीच पडू द्यायचा नाही, चरणामृत सांभाळून राहिलं पाहिजे. तर असं आपली भावना असली पाहिजे चरणामृत स्वीकारताना, निर्माल्य स्वीकार करताना. तर अशा जसं तुपाचा दिवा तुम्ही घेतात, तर तुपाचा दिवा घेताना महाप्रसाद म्हणून त्याचा स्वीकार केला पाहिजे. त्याच्यानंतर तुळशीपत्र ह्या वस्तू डोळ्यानं आणि मस्तकाला स्पर्श करू. आणि जर तुम्हाला हार भेटला तर तुम्ही तो हार काय करायचा, गळ्यात घातला पाहिजे भगवंताचं. जर तुम्हाला संकोच वाटत असेल तर तुम्ही ते पदरामध्ये किंवा हातामध्ये त्याच्या फुलपाकळ्या जमिनीवर पडताना नाही किंवा पायाखाली येणार नाही, त्याची काळजी घ्यायची. कारण जर ते खाली पडलं आणि कोणाच्या पायाचा जर हे झालं तर त्याचा अपराध लागतो. आणि याचं प्रमाण काय, भागवतामध्ये जेव्हा दुर्वासा मुनी इंद्र येत होता आणि प्रसन्न होऊन त्याने आपल्या गळ्यातला हार काढून कोणाला दिला, इंद्राला दिला. इंद्राने अभिमान गर्व होता तो ना, त्याने हार घेतला आणि घेतल्यानंतर थोडा सुगंध घेतला आणि तो कोणाला दिला, ऐरावताला दिला. ऐरावतानं काय केलं, तो पशु आहे, त्याने घेतला आणि पायाखाली रेंदाळला. आणि रेगाळल्यानंतर हे दृश्य कोण बघतंय, दुर्वासा मुनी बघतात. आणि जसं दुर्वासा मुनी बघतात म्हणतात की तू काय होईन, श्रीहीन होशील, म्हणजे तुझं ऐश्वर, बल, यश सगळं काय नष्ट होईन. आणि त्याचा दुष्परिणाम काय झाला, नंतर सगळं ऐश्वर गेले. बली महाराजांनी त्याचं आक्रमण करून देवताने, असुराने त्यांचं राज्य हडपून घेतलं होतं. म्हणजे एक प्रसंगामुळं इंद्राला एवढा दुष्परिणाम भोगावा लागला. पण आपल्या जीवनामध्ये आपण तीच जर चूक केली तर आपल्या जीवनातलं इंद्राचं तर तशी अवस्था होते. तर आपण एक साधारण मनुष्य आहे, तर आपण ते निर्माल्य घेताना किती त्याचा स्वीकार केला पाहिजे. आता तुम्ही म्हणता आम्हाला हार भेटला, फूल भेटले, तर करायचं काय घरामध्ये. एक तर तुम्ही एकत्र जमा करू शकतात आणि तुमच्या घरामध्ये जिथं गार्डन असेल त्या गार्डनच्या कोपऱ्यामध्ये मांजर जाणार नाही, कुत्रं जाणार नाही
किंवा मलमूत्र काही असं अशा ठिकाणी आपण ते ठेवलं पाहिजे. नाही ठेवू शकलं ते एकत्र जमा करायचं आणि ज्या पवित्र नद्या असतात, इथं जसं दारणा नदी आहे किंवा गोदावरी आहे, त्याच्यामध्ये प्लास्टिक काढून आणि ते निर्माल्य त्याच्यात गेलं. नाही जर जमलं तर तुमचे शेत असेल तर शेतामध्ये तुम्ही एका कोपऱ्यामध्ये ते टाकू शकतात. ते प्रसादाच्या रूपामध्ये त्याचं वितरण करू शकतात. तर हे दिलं पाहिजे. निर्माल्य किंवा महाप्रसादाचं आपण एवढी काळजी घेतली पाहिजे. दुसरं त्याच्यामध्ये पहिला मुद्दा दिलेला आहे, कोणतेही निर्माल्य पायी ठेवून किंवा घाणेरड्या जागी टाकू नये, अनादर करू नये. दुसरी गोष्ट, निर्माल्याचा आदर केल्यानंतर एकत्र करून ते नदीत, तलावात किंवा समुद्रात सोडावे. तिसरी गोष्ट, भक्त महाप्रसाद रूपी हार मस्तकाला स्पर्श करून गळ्यामध्ये घालून किंवा वाज घेऊन त्याचा आदर करतात. हे त्याचं आपण वर्णन केलेलं आहे. आता पुढे वर्णन करतात, पुजारी चरणामृत वाटताना, भक्ताने चरणामृत पिताना, मस्तकाला लावताना खालील मंत्र म्हणावा. तो मंत्र आपण वर्णन केला. ठीक आहे. पुढे तुपाचा दिवा. काही पारंपरिक मंदिरात दीप प्रथम मागे असलेल्या गरुडजवळ आणतात. जसं आता आपल्या मंदिरामध्ये आपण पहिले कोणाला अर्पण करतो? भगवंताला अर्पण करतो. आणि आरती आल्यानंतर ती कुठे येते? शिलप्रपादाकडे येते. आता इस्कॉन मंदिरात असेल तर पहिले शिलप्रपादाला असतंय. पण जे काही विष्णू मंदिर असतात तिथं गरुड जे असतात किंवा हनुमान जे असतात, तर पहिले आरती केल्यानंतर, तुमच्या घरात आरती केल्यानंतर पहिले तुम्ही नाही घेतली पाहिजे. आरती घेताना काय केलं पाहिजे? ते आरती पहिले गरुडजीला दिले पाहिजे, हनुमानजीला पाहिजे किंवा गुरुना दिली पाहिजे. आणि गुरुला दिल्यानंतर जे वरिष्ठ भक्त आहेत वयाने, भक्तीनं, त्यांना पहिले प्रथम दिले पाहिजे. नंतर आपण शेवटी घेतली पाहिजे. हा नियम आहे, शिष्टाचार आहे. आपल्यापेक्षा कोणी वरिष्ठ माताजी, प्रभूजी असेल त्यांना पहिले दिलं पाहिजे आणि शेवटी तर आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. तर हे सांगतात. ते म्हणतात की इथे एक नियम दिलेला आहे, माताजीने मानसिक पाळीच्या वेळी दिव्याला स्पर्श करू नये. लांबूनच त्याचा नमस्कार केला पाहिजे. त्या दिव्याला आपण काय केलं पाहिजे? असं लांबूनच घेतलं पाहिजे. ते म्हणतात की अर्पिलेल्या दिव्याला आदर देण्यासाठी हाताने दिव्याचा स्पर्श मस्तकाला करीत जय महाप्रसाद म्हणावा, की भगवंता तुमची अग्नीच्या रूपामध्ये मला कृपा प्राप्त हो, असं स्मरण करून, भगवंताचं स्मरण करून ते घेतलं पाहिजे. आणि आरती करताना नियम असे येतं की बऱ्याच वेळा मी काही कार्यक्रमात ठिकाणी जातात, आम्हाला लोक आमच्या हातात आरती देतात, कापरू टाकतात, त्याच्यानंतर दीप देतात. त्या आरत्या म्हणत राहतात, एक एक आरती त्यांची चालू होतं. आपण आरती फिरवायची येड्यासारखी नाही. आरतीला नियम असे आहेत आरती करताना की अगरबत्ती पहिले घेतली, गुरुशिष्य परंपरा असेल तर पहिले 7-7 वेळा वावळल्या पाहिजे. आणि मग दीप आपलं पहिले अगरबत्ती वावळली की त्याच्यानंतर काय अर्पण केलं पाहिजे? दीपम. तर दीप अर्पण गुरु परंपरा दाखवत वरती गेलं पाहिजे. आणि पहिल्यांदा दीप भगवंताचे चरण कमळ 4 वेळा. किती वेळा? 4 वेळा. नाभी 2 वेळा, मुखकमल 3 वेळा आणि पूर्ण बॉडी 7 वेळा. मग कृष्ण झाले की राधाराणीचे चरणकमल 4 वेळा, मुखकमल 3 वेळा. नाभीचं नाही करायचं. तर पूर्ण भगवंताचं, राधाराणीचं विग्रह आहे त्यांचं 7 वेळा करायचं. ललित अभिषेकाचं सेम करायचं, गौरी त्याचं सेम करायचं. तुळशी महाराणीला वेळ असेल तर 7 वेळा, नाही तर 3 वेळा. आणि मग पंचतत्व 3 वेळा, गुरुशिष्य परंपरा 3 करत हे दीपचं आहे. तर ही सिक्वेन्स सांगितलेली, त्यानुसार आपण ती आरती केली पाहिजे. हा नियम आहे वैष्णव सदाचारामध्ये. पुढे भगवंताचे वस्त्र. भगवंताचे वस्त्र सुद्धा निर्माल्य आहे. ते आधाराने प्रसाद रूपाने ते वाटतात. मंदिरात कोणी वस्त्र दिले ते घ्यायचं, ते घरामध्ये ठेवून द्यायचं. तुमच्याकडून ते जर होत नसेल तर ते नाही घेतलं पाहिजे. दुसऱ्या पूजनीय वस्तूमध्ये ही वस्त्रे ठेवून त्याचा आदर करावा किंवा एखाद्या काचेच्या पेटीत किंवा भिंतीवर चित्राप्रमाणे अडकून ठेवावे. त्या वस्त्रांना केवळ भक्तिमय वापरासाठी कापावे अथवा शिवणकाम करावे, जसे जपाची पिशवी, लहान मुलाच्या नाटकासाठी लागणारे कपडे इत्यादी. भगवंताचे वस्त्र हे शरीराच्या खालील भागात वापरू नये शक्यतो. तर पिशवी असतात ना तर कधीच नाही. म्हणून जाणवाय ना आपण मलमूत्र त्याग करताना कानाला लावतो, ते पवित्र असतं. किंवा आपल्याला मंदिरातून काही जरी वस्तू भेटल्या, बरेच लोक बिडव्या काय करतात, ते खिशात ठेवून देतात. पण खालचा भाग कसा असतो, अधो म्हटल्या जातात. तिथं कधी कधी मलमूत्राचे थेंब बाजूला पडल्यानंतर त्याला स्पर्श होऊन अशुद्धी होते. म्हणून शास्त्राने येऊन बाथरूमला गेला तर बाहेर बिडी बॅग लटकायची, आतमध्ये घेऊन नाही गेलं पाहिजे. तर ती जपाची पिशवी बनवण्यासाठी ते कपडे वापरू शकतात. किंवा लहान मुलं हे कसे असतात,
निरागस असतात, त्यांना कोणतंही पाप लागत नाही, त्यांना तुम्ही त्या वस्तू वापरू शकतात. आणि इथे नियम सांगा. पुढे महाप्रसाद. बहुतेक वेळा भारतातील मंदिरामध्ये असे पाहिले जाते की दर्शनार्थीनंतर पुजारी थोडासा महाप्रसाद देवघरातून अथवा बाहेरून येऊन भक्तांना वाटतात. काही वेळा प्रचाराच्या दृष्टीने थोडा प्रसाद नवीन लोकांना वाटला जातो. भक्त त्या उच्छिष्ट लगेच स्वीकार करतात. प्रसाद भगवंतासमोर न खाता शक्यतो देवघराच्या बाहेर जाऊन खावा. आपल्याला मंदिरात जर प्रसाद दिला तर तो प्रसाद घेऊन बाहेर जायचं, लगेच तिथं खायचं नाही. येऊन तुमच्या घरामध्ये देवघरा असतो तर देवघराचं पहिलं कर्टन बंद करायचं आणि नंतर प्रसाद स्वीकार करायचा. नाही तर देवघर उघडं आणि तुम्ही खातायत तर त्याला अपराध म्हटला जातो. तर शास्त्रानुसार पहिले देवघर बंद करायचं, नंतर त्याचा स्वीकार करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं काय ते सांगतात की प्रसाद नाही का, जर कोरडा असेल तर खूप चांगला, जर ओला असेल तर सांडण्याची भीती असते. बऱ्याच वेळा हातातून सांडतंय तर आपण दुर्णामध्ये वाटीमध्ये त्याला देऊन ते वितरण करू शकतो, इथे नियमावली सांगितलेले. आणि असं म्हटलं जातं शक्यतो कोरडा प्रसाद त्यांना रसाळ केला पाहिजे, नाहीतर बऱ्याच वेळा प्रसादानं पायाखाली येतो. आणि प्रसाद अशा ठिकाणी वाटला पाहिजे. आता बऱ्याच वेळा आम्ही मंदिरामध्ये राजभोगला लोक बोलवतात, नवीन लोकांना माहीत नसतं महाप्रसाद राजभोग काय असतात. ते जेवढं लागतं तेवढंच खातात आणि बाकीचं फेकून देतात. मग त्यांना वाढताना देताना पहिले थोडं दिलं पाहिजे. लागलं तर तुम्ही घ्या. म्हणून इथं वाढताना पण काय केलं पाहिजे, पोटभर खा, पण तो प्रसाद एक दाना जाणार नाही. पण आपण प्रसाद कसं खातो माहिती आहे का, मंदिरात ते विशेष करून मी पाहिलं आहे, आपल्याला महाप्रसाद खायचा असतो पण आपण निवडक पदार्थ खातो म्हणून महाप्रसाद म्हणतात. जसं प्रसादांच्या वेळेस सगळे भक्त प्रसादाचा महाप्रसाद खाण्यासाठी तुटून पडायचे. पहिले भगवंताला भोग लागायचा, भोग लागल्यानंतर तो प्रसादाला अर्पण करायचा आणि प्रसाद काय करायचं उच्छिष्ट आपल्या शिष्यामध्ये. प्रसादानं पाहिलं की हे प्रसाद खाण्यासाठी खूप भांडण करायचं. मग त्यांनी सर्वंटला सांगितलं इकडे हे प्रसाद नाही ना प्लेटमध्ये सगळा मिक्स कर आणि मिक्स केल्यानंतर वाटून जा. तर सगळे शिष्य नाही का आयटम बघायचे, नको म्हणायचे जय महाप्रसाद, लागेच कल्टी मारायचे नाही. तर मग आपण निवडक नाही खाल्ला पाहिजे, आज भारी आयटम बा तरच खायचं तर नाही. तो प्रसाद अभिन्न आहे भगवंतापासून. म्हणून प्रसादाचं मी अर्थ सांगितलं मागं, प्रभू के साक्षात दर्शन, तर त्याचा आपण ते स्वीकार केला पाहिजे. आणि ते जगन्नाथपुरीमध्ये विशेष करून प्रसाद खाऊन तुमचा उद्धार होता. तिथे तांदूळ जर तुम्ही सुकलेला तांदूळ जर आणला, पिंक कलरचा कपडा असतो आणि तुम्ही ती आणला तर द्वादशीला जर तुम्ही त्याचा स्वीकार केला तर तुमची एकादशी परिपूर्ण म्हटल्या जाते. एवढं भगवंताच्या महाप्रसादाचे सुकल्यानंतर सुद्धा त्याचा फायदा होतो. जसं महाप्रसादाच्या प्रती कशी श्रद्धा आहे, श्रीपाद रामानुजाचार्य त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. एकदा रामानुजाचार्य एका तलावाच्या बाजूला गेले आणि केल्यानंतर त्यांनी महाप्रसाद आता थोडासा भगवान रंगनाथाचा महाप्रसाद त्यांनी स्वीकारला आणि स्वीकारल्यानंतर त्याने वाटलं नाही माशाला पण दिला पाहिजे आणि त्यांनी तो महाप्रसाद आता श्रीरंगम क्षेत्रामध्ये जाणार आहे त्या ठिकाणी तो तलाव पण आहे ज्या ठिकाणी त्यांनी महाप्रसाद टाकला होता. आणि जसा त्यांनी हातातला थोडा महाप्रसाद उच्छिष्ट टाकलं आणि त्या माशाने स्वीकारल्यानंतर लगेच चतुर्भुज नाही का त्या निर्माण झालं, चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाले आणि वैकुंठ धामात गेले. सगळे शिष्य हक्कबक्क झाले की एवढ्या वर्ष आम्ही भगवंताचा महाप्रसाद तुमचं उच्छिष्ट खातो पण आम्हाला वैकुंठ रूप का भेटलं नाही. तर त्यावेळेस श्रीपाद रामानुजाचार्य म्हटले की तेवढी तुमच्यावर त्या महाप्रसादावर तुमची श्रद्धा आणि विश्वास नाही आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्ही निवडक आयटम खातात की तुम्हाला जे आवडतं ते खातायत, पण ह्या माश्यामध्ये श्रद्धा होती, निष्ठा होती आणि आवड निवड नव्हती. जे महाप्रसाद भेटला त्यांनी काय केलं ते स्वीकारले. जसं वारकरी कथाकार बरेच सांगतात, हे ऐकण्यात आलेले, ते म्हणतात की जेव्हा गोकुळमध्ये महाकाला व्हायचा तर काल्यामध्ये भगवान कृष्ण सांगायचे गोपसाखांना यमुनेमध्ये हात धुवू नका. तर तुम्ही काय करा, तो गोपाळकाला खाल्ल्यानंतर आपले हात आपल्या कपड्याला पुसा. तर सगळे गोपसाखा विचारतात भगवंत असं का. तर भगवंत म्हणतात की जे यमुनेमधले मासे ते कोणी साधारण नाही, सगळे देवदेवता आलेले असतात. आणि जेव्हा तुम्ही महाप्रसाद टाकता तर सगळा महाप्रसादाचा तो काल्याचा लाभ आहे ना तो कोणाला भेटन, ह्या देवतांना भेटन. पण हा काला देवांना सुरानाव दुर्लभम, त्यांना सुद्धा दुर्लभ आहे. तर त्यामुळे तुम्ही काय करा, त्यांना पण देऊ नका
तर तुम्ही काय करा, त्याचा स्वीकार करा आणि आपले हात कपड्यांना किंवा अंगाला पुसून घ्या. एवढं त्याचं महात्म्य ह्या महाप्रसादाचं आहे. म्हणून आपण ह्या महाप्रसादाचा आदर केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे, असे नियम आचारसंहितामध्ये सांगितलेले आहेत.